त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे। कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोडले, म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले त्यांच्या अकाउंटला जातील। आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये, ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय। लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल असं नाही, आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय। थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली। लाडकी बहीण योजनेसाठी मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे? पात्र असून देखील तुमची केवायसी होत नाहीये, लाडक्या ताईंना मोठा त्याचा फटका बसत आहे। त्याचसोबत लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर देखील आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची खुशखबर आपण बघणार आहोत, ती म्हणजे लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता मिटलेलं आहे। दसरा मेळाव्यामध्ये या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेत बोलताना या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे त्यांनी दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं आहे की सर्व निकष बाजूला ठेवून आम्ही लाडक्या बहिणींना मदत या ठिकाणी केली जाणार आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं जाहीर आश्वासन त्यांनी यावेळेस केलेलं आहे। तर बघा, तुमची योजना कधीही बंद होणार नाही अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे। ही खुशखबर पहिली तुमच्यासाठी होती। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे मग तुमचा ऑक्टोबर महिना उजळलेला आहे, तरी देखील लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे या ठिकाणी म्हणजे तुमचे 15व्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत। तर ह्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। कारण की तुम्ही 15व्या हप्त्याची वाट पाहत असाल, म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तुम्हाला बघा 14वा हप्ता आलेला असेल। आता काही लाडक्या बहिणींना तर जून असेल, जुलै असेल आणि ऑगस्ट असेल, या तिन्ही महिन्याचे पैसे अजूनही भेटलेले नाहीत। परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता जी 26 लाखाचा या ठिकाणी डेटा होता, ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या, ज्यांना जून महिन्यापासून पैसे आलेले नव्हते किंवा ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पैसे आलेले नव्हते, त्या पात्र होत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामधून काही लाडक्या बहिणी आता पात्र होत आहेत, त्यांचे पैसे देखील येणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। ऑक्टोबर महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे, तरी देखील अजून सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। मग त्याची संभाव्य तारीख आपण पाहणार आहोत। ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता असू शकते। बघा, आता काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की ऑक्टोबर प्लस सप्टेंबरचे मिळून या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये देखील जमा होऊ शकतात, परंतु तशी अजून कुठेही घोषणा झालेली नाही। सध्या तरी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे हे 1500 रुपये दिवाळीनिमित्त खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, लवकरच या ठिकाणी जमा होऊ शकतात। त्याचीच माहिती आपण पुढे बघणार आहोत की कधीपर्यंत हे पैसे मग येऊ शकतात। बघा, लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। ऑक्टोबर महिना जो आहे तो सुरू झालेला आहे, सप्टेंबरचे पैसे अजूनही आलेले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की हे पैसे जे आहेत नेमके आता कधीपर्यंत भेटतील। सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे, पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट बघितली, त्यामुळं लाडकी बहीण योजनेची प्रत्येक महिन्याची 1 तारीख देखील फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशी 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हाला काय वाटतं, 1 तारीख फिक्स करायला पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। याबाबत बघा, अजूनही अद्यापपर्यंत अधिकृत जी घोषणा व्हायची असते प्रत्येक महिन्यामध्ये ती करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच स्वतः मंत्री आदिती तटकरे याबद्दलची घोषणा करू शकतात। मग सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता देखील लांबणीवरती या ठिकाणी गेलेला आहे। सध्या गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबणीवरती जाताना आपण बघतोय। दरम्यान सप्टेंबरचा हप्ता देखील पुढे गेलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये ही पैसे होण्याची शक्यता आहे। दरम्यान दिवाळीत देखील हे पैसे तुम्हाला येऊ शकतात।
तर बघा दिवाळीमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. जर हा हप्ता आणखीही लांबणीवरती गेला तर ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रित येऊ शकतात, म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. बघा जर ह्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे सप्टेंबरचे 15व्या हप्त्याचे पैसे जर तुम्हाला आले नाहीत, जर हा हप्ता तुम्हाला दुसऱ्या आठवड्यापर्यंत गेला तर मग तुम्हाला ऑक्टोबरचे प्लस सप्टेंबरचे एकत्रित 3,000 रुपये देखील येऊ शकतात. अशी देखील शक्यता मग असू शकते. दिवाळीच्या निमित्ताने हा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 3,000 रुपये एकत्रित द्यावेत सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे, जेणेकरून तुम्हाला मग परत ऑक्टोबर महिन्याची वाट पाहत बसावी लागणार नाही आणि दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला याचा मोठा आर्थिक आधार देखील मग भेटू शकतो. बघा सणाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे, त्यामुळे या कालावधीमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील. दरम्यान आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या 1,500 रुपयांची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. त्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. KYC जर केली नाही तुम्ही तर तुमचा लाभ देखील बंद होऊ शकतो. मग लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणं सध्या अनिवार्य आहे. दरम्यान यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने KYC तुम्हाला करायची आहे. कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे. OTP येत नाही पण KYC प्रक्रिया पूर्ण होतच नाही. लाडक्या बहिणींपुढं हे मोठं संकट आहे. नेमकं काय करावं? KYC तर करायची आहे, तर बघा अशी भरपूर सारे एरर येत आहेत. तुम्हाला यापैकी कुठला एरर येतोय? OTPचा येतोय की महत्त्वाचा एरर तो म्हणजे तुमचा आधार क्रमांकच या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही, असा देखील बऱ्याच जणांना एरर येतोय. तर त्यासाठी काय करायचं आहे? तुमच्या जवळच्या महिला आणि बालविकास विभाग जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेट देऊन या ठिकाणी याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे, जेणेकरून तुमचा आधार क्रमांक पात्रमध्ये येऊ शकतो. किंवा थोडंसं तुम्हाला थांबायचं आहे. सध्या वेबसाईट जी आहे खूप बिजी आहे, सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो किंवा या ठिकाणी खूप सारा लोड असल्यामुळं तशा पद्धतीने तुम्हाला एरर दाखवू शकतं की तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये नाही आहे. एक तर तुम्हाला रात्री या ठिकाणी किंवा सकाळी लवकर या ठिकाणी एकदा प्रक्रिया करून बघायची आहे, दाखवतं आहे का. जर असं एररच दाखवत असेल तर थोडंसं थांबायचं आहे. वेबसाईटचं काम चालू असू शकतं, त्याच्यामुळे देखील तो प्रॉब्लेम तुम्हाला दाखवू शकतो. कारण की बघा काही जणांना तर ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील या ठिकाणी भेटलेत, तरी देखील त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असं दाखवत आहे. त्यांना ऑगस्टही पैसे आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचे आहे, जेणेकरून तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण की ऑनलाईन तिथे कुठेही तसा ऑप्शन नाही आहे त्याच्याबद्दलचा की तुम्हाला थोडंसं थांबूनच मग या ठिकाणी KYC करावी लागणार आहे. कारण की 2 महिन्याचा वेळ आहे, अजून भरपूर सारा वेळ तुमच्याकडं असणार आहे. तर KYC करताना या ठिकाणी लाडक्या बहिणींना भरपूर सारे एरर येत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये OTP या ठिकाणी येत नाही आहे. दरम्यान अनेक महिलांना OTP तर येत नाही, मात्र पुढे फॉर्म प्रोसेस होत नाही. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. पुढे फॉर्मच भरता येत नाही. काही जणांनी या ठिकाणी काही जणांना खूप वेळ OTP टाकून देखील पुढे प्रोसेसचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच फायदा होत नाही. अशा तक्रारी देखील आता लाडक्या बहिणी करतायत. KYCमध्ये या ठिकाणी करताना अडचणी जर आल्या तर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक तर रात्रीच्या वेळेस KYC करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तसंही होत नसेल तर पहाटे KYCचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. साईटवर जर काही जणांनी एकत्रित येऊन KYCचा प्रयत्न केला तर त्यामुळे या ठिकाणी KYC होत नाही, जास्त लोड असल्यामुळं. जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस KYC करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा टेक्निकल प्रॉब्लेमसाठी जर तुमचा आधार क्रमांकच यादीमध्ये येत नाही, तुम्ही थांबलाय 1.5 महिना झालं तरीही येतच नाही आहे किंवा जवळपास 2 महिने होत आले तरीही येतच नाही, तर मग तुम्हाला ऑफिसलाच व्हिजिट करायची. तुम्ही पात्र आहात तर त्या पद्धतीने व्हिजिट करायची आहे तुम्हाला. तर KYC करण्यासाठी या ठिकाणी आता नवीन याच्यामध्ये पहिल्यापासूनच त्यांनी KYC चालू झाली तेव्हापासूनच सांगितलेलं आहे की पती किंवा वडिलांचे तुम्हाला आधार नंबर टाकून देखील KYC करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती देखील OTP जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात हा नियम लागू करण्यात आलेला आहे. आता लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांची KYC करणं त्याच्यासोबत देखील तुम्हाला अनिवार्य असणार आहे. फक्त तुमचा आधार क्रमांक स्वतःचा सुरुवातीला तर टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांची देखील या ठिकाणी माहिती जी आहे ती द्यावी लागणार आहे. तर लाडक्या बहिणींना ही देखील माहिती द्यायची. चुकीची माहिती देत असाल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो, कारण की पडताळणी प्रत्येक महिन्यामध्ये सध्या केली जात आहे. लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे
काही ठिकाणी या ठिकाणी बघा KYCच्या नावाखाली फेक वेबसाईट देखील समोर आलेली आहेत. तर तुम्हाला अधिकृतच वेबसाईट वापरायची आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत KYC करताना तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. अनेक फ्रॉड वेबसाईट तयार करण्यात आलेली आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी. KYC करताना सावधगिरी बाळगा, कारण की KYCसाठी बनावट वेबसाईट बनवण्यात आली आहेत. तुमची फसवणूक होऊ शकते असा दावा केला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही याची बघा काही या ठिकाणी पडताळणी त्याची केली असता समोर माहिती देखील आलेली आहे की तशा वेबसाईट आहेत म्हणून. तर KYCसाठी फक्त आणि फक्त ladkibhin.maharashtra.gov.in बघा शेवटी जे gov.in हे लावलेलं आहे government.in तीच वेबसाईट तुम्हाला वापरायची आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमची फसवणूक होणार नाही. बाकी इतर कुठल्याही वेबसाईटच्या URLचा वापर तुम्हाला करायचा नाही. गव्हर्नमेंटची वेबसाईटच या ठिकाणी वापरायची आहे, हे लक्षात राहू द्या. gov.in शेवटी लावलेली वेबसाईटच वापरायची आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला सध्याची दिलेली आहे. अजून याबद्दल जशी नवीन अपडेट येत राहतील तशी वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.